श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कोजागिरी पौर्णिमा येत आहे 16 ऑक्टोबर रोजी। सकाळी आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ दाखवलेला आहे। तो व्हिडिओ शूट केलेला आहे गेल्या वर्षीचा, फक्त तुम्हाला पूजेची माहिती मिळावी म्हणून तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर पूजा कशी करायची, भगवान इंद्र, चंद्र, भगवान चंद्र म्हणजे आपण ज्यांना देवताच मानतो, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा कशी करावी आणि रात्री जागरण करून कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला या सगळ्या सेवा करून काही उपाय करायचे असतील तर ते तुम्ही कधी करायचे किंवा सत्यनारायण पूजा कधी करायची। तर सत्यनारायणाची जी तारखेला तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, कारण ती सूर्याने बघितलेली आहे। म्हणजे शक्यतो तुम्हाला 16 तारखेला सत्यनारायण पूजा करायची आहे। हा झाला सत्यनारायण पूजेचा प्रश्न। आता कोजागिरी पौर्णिमा आहे। तुम्हाला सकाळी घरात नेहमीप्रमाणे जे आपण करतो, दर गुरुवारी करतो, जसं की दरवाजा पुसणे असेल किंवा हळदीचे लेपन असेल, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढणे असेल, ओम काढणं असेल, हे सगळं काही आपल्याला करायचं आहे। त्यानंतर आपल्याला घरामध्ये एक 5 वस्तूंचं हवन करायचं आहे। 5 वस्तूंचं हवन ज्याच्यामुळे तुमच्या मनी रिलेटेड, हेल्थ रिलेटेड किंवा तुमच्या आरोग्याच्या म्हणजे कुठल्याही ज्या तक्रारी असतील त्या पूर्णपणे तर नाही पण 50% निघून जातील। आणि प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हे करत राहाल तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू करत कमी 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 होत पूर्ण संपून जाण्यास मदत होईल। तर आपल्याला तो होम कसा करायचा आहे हे जाणून घेऊयात। आता सगळ्यांकडे होमासाठी दर्भाच्या काड्या नसतात, कुणाकडेच नसतात। म्हणजे तुम्ही आंब्याच्या झाडाच्या वगैरे तुम्हाला मिळाल्या तर घ्या, किंवा आपल्या गौऱ्या असतात शेणाच्या त्या मिळाल्या तरी उत्तम। एका कुठल्याही तुम्ही न वापरत असलेल्या भांड्यात किंवा तांबण्यात सरळ किंवा एक खरंच होम पात्र, होम कुंड ज्याला म्हणतो ना आपण, फार महाग नसतं, 200-300 रुपयात मिळतं। पत्र्याचं आणू नका, तांब्याचंच आणा, 200 ते 250 रुपयामध्ये मिळतं, ते एकदा आणून ठेवा घरामध्ये। त्यामध्ये शेणाच्या गौऱ्या ज्या मिळतात त्या घाला सगळ्यात खाली। हे सगळं तुम्हाला कुठेही मिळतं, जिथं पूजा वस्तू, पूजेचं सामान मिळतं तिथं कुठेही तुम्हाला या वस्तू मिळून जातात। तर तुम्हाला आधी त्या दुकानात जायचं आहे आणि म्हणायचं आहे की आम्हाला हवन कुंड द्या, अगदी छोटं आपल्या घरामध्ये, म्हणजे माझे हे 2 हात आहेत ना तेवढं ते असतं, ते हवन कुंड तुम्हाला घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे या पौर्णिमेला तर नसणार आहे, तुम्ही काय घ्या, तामण घ्या। तांब्याचं आपल्याकडे काय असतं तर तामण असतं, ते नसेल तुमच्याकडे एखादं मातीचं भांड असेल थोडंसं एवढं असं मोठं किंवा मोठं ज्याच्यात आपण कापूर पेटवतो ते घ्या। त्या दोन्हीपैकी काहीतरी तुम्ही घ्या। तामण तर प्रत्येकाच्या घरात असतं, नंतर घासून ठेवलं तरी चालेल। शेणाच्या गौऱ्या असतील गाईच्या शेणाच्या खूप चांगलं, त्या घ्या। नसतील तर कापूर घ्या, जरा जास्त कापूर घ्या, कापूर असा चांगला प्रज्वलित होऊ दे। देवासमोर बसून एक आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि या हवनाचं जे भांड आहे त्याला पण एक आसन द्यायचं आहे। लाकडी द्या किंवा कोणतेही द्या, त्यालाही एक आसन द्यायचे, किंवा कापडी दिलं तरीही चालेल, लाकूड थोडं तापू शकतं, कापडी दिलं तरीही चालेल। त्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गौऱ्या किंवा कापूर घाला, गौऱ्या मिळाल्या तर घाला, अन्यथा कापूर घाला। कापूर घातल्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये 5 वस्तू घ्यायच्या आहेत। 5 वस्तूंचे हवन आपल्याला करायचे आहे। सगळ्यात पहिली म्हणजे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी कुठेही मिळते, तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल। पिवळ्या मोहरीनंतर तुम्हाला लागणार आहे दालचिनी, जी गोल असते, गोल 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 जी दालचिनी असते ती दालचिनी। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला वेलदोडे म्हणजे इलायची। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लवंग, ही 4थी वस्तू। आणि 5वी आणि शेवटची वस्तू म्हणजे मिरे लागणार आहेत। या 5 वस्तूंचं तुम्हाला हवन करायचं आहे। ते कसं करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी तुम्हाला बसायला आसन घ्या, देवाला दिवा उदबत्ती लावून घ्या, स्वामी स्तवन म्हणून घ्या, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, हे जे स्वामी स्तवन आहे ते म्हणून घ्या। ते झाल्यावर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जपा, किंवा दिगंबरा दिगंबरा, ह्या श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राची एक माळ जपून घ्या। तुमच्या आजूबाजूचा परिसर, तुमचा ओरा क्लीन करून घ्या। डोळे मिटा, 3 श्वास खोल घ्या, खोल सोडा,
3 श्वास तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ ध्यान धारणा करायची आहे एकदम शांतपणे, की माझ्या आजूबाजूची सगळी निगेटिव्ह ऊर्जा माझ्या मागच्या बाजूने एका काळ्या धुराच्या रूपात जात आहे. म्हणजे एका चक्रातून, एका सिल्वर चक्रातून मी चांगल्या प्रकारे माझी सुरक्षा होत आहे आणि निगेटिव्ह ऊर्जा माझ्या मागून जात आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. आणि तुमचा ओरा सगळ्यात आधी क्लीन करून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागेल हे करायला. प्रत्येक चक्रावर काम कसं करायचं हेही मी तुम्हाला आता हळूहळू सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता फक्त तुम्हाला एवढं सांगते की तुम्ही असं स्वतःशीच बोला की माझ्या आजूबाजूला संरक्षण कवच आहे आणि मी एकदम आत्ता क्लीन आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही, माझ्या मनात कुणाबद्दलही कुठल्याही प्रकारचा राग नाही, लोभ नाही, मोह नाही, मद नाही, माया नाही, मत्सर नाही. माया खरं तर असावी, पण एक मन आहे, मोह मद माया मत्सर आत्ता माझ्याकडे काही नाही. मी एक फक्त आणि फक्त देवाशी जोडलेला आत्मा आहे. बस तुम्हाला एवढंच बोलायचंय, तुम्हाला देवाशी कनेक्ट व्हायचंय की मी देवाशी जोडलेला एक आत्मा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला त्या कापूर हवनाच्या त्या हवन कुंडामध्ये कापूर घालायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला, तुमच्या आणि देवाच्या दोन्हीच्या अंगावर त्याचा धूर आला पाहिजे थोडासा. त्यामध्ये सगळ्यात आधी चिमूट चिमूट पिवळी मोहरी घालायची आहे. घालताना काय म्हणायचं तर तुम्हाला जो कोणता जप आवडतो. आता मी तर नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणते, बाकी माझ्या तोंडात काही नसतं. अगदी गणपतीच्या मंदिरात गेले तरी श्री स्वामी समर्थच म्हणते, म्हणजे ती सवयच लागून गेलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत स्वाहा करत तुम्हाला आधी 5 चिमट ती पिवळी मोहरी टाकायची आहे. त्यानंतर ज्या तुम्हाला क्रमानं वस्तू सांगितल्या मी की पिवळी मोहरी, लवंग, वेलची, दालचिनी, काळे मिरे हे सगळं. आता वेलची किती 5 वेळा टाकायची, काळी मिरी 5, वेलदोडे 5, पिवळी मोहरी 5 चिमूट. अशा पद्धतीनं तुम्हाला लवंगा 5, अशा पद्धतीनं 5-5 टाकून स्वाहा म्हणायचंय. आणि हा होम झाल्यानंतर ह्याची जी राख उरेल ती तुम्हाला, ही जी राख आहे ती सगळ्यांना, म्हणजे आपल्याला सांगितलं, थोडा मध्ये ब्रेक झाला, सॉरी फोन आला होता. तर आपल्याला या 5 गोष्टी श्री स्वामी समर्थ स्वाहा म्हणत तुम्हाला या घालायच्या आहेत. आणि त्यानंतर ही जी विभूती आहे ती सगळ्यांच्या कपाळी लावायची आहे आणि पुढच्या पौर्णिमेपर्यंत ती जपून ठेवायची. कुणी बाहेर निघालं, काही महत्वाचं काम असेल किंवा मुलं रडत असतील, घाबरत असतील, स्वप्न पडत असतील तुम्हाला काही वाईट, कुठेही जाताना दडपण येत असेल किंवा अगदी रोज जरी ती लावलत ना, रोजच्या रोज ती विभूती लावलीत ना तरीही चालेल, खूप चांगला त्याचा इफेक्ट असतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की संध्याकाळच्या वेळेला कधीही तुम्हाला दही खायचं नाहीये. आणि कुणी जर तुम्हाला पांढरी मिठाई देऊ केली किंवा कुठल्याही प्रकारचा अंगारा देऊ केला तर तो स्वीकारायचा नाहीये, कारण हे चुकीचं असतं. या दिवशी या गोष्टी केल्या जात नाहीत, या तुम्हाला करायच्या नाहीयेत. कुणी म्हणेल दही मिठाई खा तर हातात घ्या, त्याचं मन नाराज करू नका, पण ती खाऊ नका, दही खाऊ नका, जेणेकरून तुमच्यावर लक्ष्मी नाराज होणार नाही. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जपायच्या आहेत. पौर्णिमेला होता होईल तेवढं शांत राहा. अमावस्या पौर्णिमेला आपल्याला कधीतरी खूप तापटपणा येतो आपल्या अंगामध्ये, कधी कधी खूप राग येतो आपल्याला. अशा वेळेस स्वतःला शांत करण्यासाठी शांत राहायला शिका, अध्यात्माचा मार्ग निवडा, नामस्मरण करा, होईल तेवढं नामस्मरण करा. पौर्णिमेला ठरवूनच घ्या की आपल्याला लक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे. लक्ष्मी कुंचम तुम्हाला हवा असेल तर 77 57 94 94 41 या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. लक्ष्मी कुंचम तुमच्या घरपोच होईल अगदी माफक दरामध्ये. आपल्याला पौर्णिमेला लक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे, आपल्याला पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करायची आहे, श्री सुक्ताचे 16 पाठ करायचे, लक्ष्मी अष्टकमचे 16 पाठ करायचे, व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम या सगळ्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. त्याचप्रमाणे श्री यंत्रावर लक्ष्मी अर्चन तुम्हाला करायचं आहे, कुमकुम अर्चन तुम्हाला करायचं आहे. इतक्या सेवा जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला वेळच मिळणार नाही की तुमच्या मनात काय वाईट विचार येतील. आणि जर तुम्ही ऑफिशियल असाल, वर्क करत असाल तर फक्त आणि फक्त एक काम करा, रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवा, रात्रभर ती रुमालाने झाकून ठेवा आणि सकाळी संपूर्ण परिवाराने ती खा.
बास, बाकी काही करण्याची गरज नाही. चंद्र आपलं काम करून जाईल, तुमचा चंद्रमा मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं घडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.